मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि या 5व्या पर्वामध्ये एकूण 16 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. तर अगदी सुरुवातीलाच पहिल्याच आठवड्यात घरातील स्पर्धकांमध्ये टोकाचे वाद होण्यास सुरुवात झाली आहे. निकी तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात पहिल्याच दिवसापासून टोकाची भांडणं पाहायला मिळत आहेत. निकी तांबोळी ही वर्षा उसगावकर यांना अगदी खालच्या शब्दात टीका करताना दिसते. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत वर्षा उसगावकर यांचा उल्लेख निकीने काळ्या मनाच्या मॅम आणि ब्लॅक हार्टेड असाही केला. यासोबत निकी ही वर्षा उसगावकर यांना बोलताना दिसते की तुम्ही माझ्यामुळेच बिग बॉसच्या घरात दिसता. त्यामुळेच निकीचे हे शब्द वर्षा उसगावकरांसह अन्य मराठी कलाकारांना सुद्धा खटकलेले दिसत आहेत. यावर बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता व अभिनेता पुष्कर जोगने या संदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये पुष्कर म्हणतो, निकी तुला मॅनर्स कळतात का? मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीला असं अपमानित होताना खूपच वाईट वाटतं. हे अत्यंत खेदजनक आहे. वर्षा उसगावकर मॅमना अशा पद्धतीने वागवणं हे चुकीचं आहे. हा खेळ खेळायची एक विशिष्ट पद्धत आहे आणि हा गेम खेळताना आपण आपली मर्यादा सोडून चालत नाही. वर्षा मॅम, मी तुमच्याबरोबर आहे. आता पुष्करने ही पोस्ट शेअर करत बिग बॉस मराठीसह कलर्स मराठीला सुद्धा टॅग केला आहे. सोशल मीडियावर बोलायचं झालं तर सध्या सोशल मीडियावर निकीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. आता रविवारी होणाऱ्या भाऊच्या पहिल्या धक्क्यावर रितेश देशमुख निकीची कशी शाळा घेणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर निकी वर्सेस वर्षा उसगावकर या भांडणामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.